रक्षाबंधन म्हटलं की घरात गोड पदार्थ हवाच. पण यावेळी बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरीच बनवूया खजूर आणि ड्रायफ्रुट्सचे असे पौष्टिक लाडू, जे चवीला अगदी मस्त आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. यामध्ये साखर न घालता खजुराच्या नैसर्गिक गोडव्याने हे लाडू तयार होतात आणि भरपूर ड्रायफ्रुट्समुळे हे लाडू पौष्टिकही आहेत. तर या रक्षाबंधनला आपल्या भावाला आणि कुटुंबातील सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालण्यासाठी हे हेल्दी आणि स्वादिष्ट लाडू नक्की बनवून पहा. चला तर मग सुरुवात करूया. आता इथे सर्वात आधी गॅसवर कढाई ठेवायची आहे आणि यामध्ये 2 ते 3 चमच तूप टाकून घ्यायचं. त्यानंतर मी इथे काजू, बदाम कापून घेतलेले आहेत आणि मनुके घेतले आहेत. तर तुम्हाला काजू, बदाम किती टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार. तुम्ही याच्यामध्ये अजून वेगवेगळे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. तर इथे भाजून घ्यायचेत, काढून घ्यायचेत. परत 1-2 चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि थोडासा आपल्याला इथे डिंक टाकून घ्यायचा आहे. 2 ते 3 चम्मच इतका डिंक घेतलेला आहे मी. आता हा डिंक आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. तळल्यानंतर हा फुगतो, बघू शकता. फुगल्यानंतर याला काढून घ्यायचं. आता इथे 1 पाव ते 1.5 पाव इतके खजूर असतील, याच्या बिया काढून घ्यायच्या आणि या कढईमध्ये टाकून घ्यायच्या. पाहिजे तर तुम्ही बिया काढून मिक्सरला फिरून घेऊ शकता, नंतर कढईमध्ये परतून घेऊ शकता. पण 5 ते 8 मिनिटात हे छान मऊ होतात. आपल्याला मिक्सरमध्ये न काढता गॅसवर म्हणजे डायरेक्ट पण करायचं असेल तर 5 ते 8 मिनिटात हे छान मऊ होतात. 5 ते 8 मिनटं मी मीडियम गॅसवर याला छान मऊ करून घेतलेलं आहे. आता हे मऊ झाल्यानंतर याच्यात आपल्याला भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. तर ड्रायफ्रूट्स किती घ्यायचे आहेत, कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर इथे ड्रायफ्रूट्स मी टाकून घेतले आणि आता इथे जो डिंक मी तळून घेतलेला आहे त्याला ना ग्लासने थोडं कुस्करून घेतलेलं आहे आणि तो पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी सगळा टाकून घेते. आता आपल्याला हे टाकून मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात तुम्ही थोडीशी इलायची पावडरसुद्धा टाकू शकता, पण मी इलायची पावडर न टाकता थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे. तुम्ही इलायची पावडरसुद्धा टाकू शकता आणि जायफळसुद्धा टाकू शकता, पण मी इलायची पावडर स्किप केलेलं आहे. तर मी फक्त थोडंसं जायफळ आपल्याला याच्यावर किसणीवर किसून टाकायचं आहे. पाव टीस्पून इतकं जायफळ टाकायचं आहे किसून आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये गूळ, साखर काहीच टाकायचं नाही. जे खजूर असतात ना ते पहिलेच जास्त गोड असतात, त्यामुळे आपल्याला इथे गूळ, साखर काही टाकायची गरज पडणार नाही आणि हे लाडू इतके पौष्टिक आहेत. तर आणि आपल्याला आता काय करायचं, इथं ग्लासने थोडंसं याला मॅश करून घ्यायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. आता मी छान 1-2 मिनटं याला मिक्स करते. गॅसची फ्लेम कमीच आहे अजूनपर्यंत. तर मिक्स करून थोडंसं थंड करून घ्यायचं. आता हे मी थोडं थंड झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं. हे जास्त थंड नाही करायचं, थोडंसं म्हणजे थोडं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ना याला एखाद्या प्लेटमध्ये पण पसरवून याची वड्या पाडून घेऊ शकता किंवा मग अशा प्रकारे लाडू बनवून घेऊ शकता. आता मी छोटे छोटे मिश्रण घेऊन याचे लाडू बनवून घेते. तर खूप छान लाडू झालेले आहेत, चवीलाही तेवढेच छान आहेत आणि पौष्टिक तर आहेच. तर मी अशा प्रकारे अजून एक लाडू बनवून दाखवते तुम्हाला आणि छोटे मोठे लाडू कसे बनवू शकता. आणि याला तुम्ही ना खजूर पाक पण बोलू शकता. म्हणजे खजूर पाक कसा असतो, आपण हेच मिश्रण ना एखाद्या ताटाला तेल किंवा तूप लावून पसरून घ्यायचं आणि अर्धा ते 1 तासानंतर कट करून याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर तो झाला खजूर पाक. पण मी याचे लाडू बनवत आहे. तर दुसरा पण लाडू मी बनवलेला आहे. असेच आता मी सगळे लाडू बनवून घेते. तर या रक्षाबंधनला तुम्ही अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक लाडू नक्की करून बघा. या रक्षाबंधनला आता तुम्ही बाहेरून मिठाई न आणता घरीच अशा प्रकारे पौष्टिक ड्रायफ्रूट्सचे लाडू करा. तर ही ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक लाडू रेसिपी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.